सोलापूर महापालिका भाड्यानं देणार का? संभाजी ब्रिगेडचा सवाल. सोलापूरचं उत्पन्न वाढवण्याच्या नावाखाली शहरातील मोक्याच्या 7 जागा बीओटी तत्वावर देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने या निर्णयाला तीव्र विरोध करून 4 हुतात्मा पुतळ्यासमोर महापालिका भाड्यानं देणार आहेत का असा बॅनर लावून महापालिका महापौर व सर्व पदाधिकारी यांनी सोलापूर महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी शहरातील मोक्याच्या जागा भाड्यानं देण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. महापालिकेच्या मालकीच्या महत्त्वाच्या जागा दीर्घकाळासाठी खासगी विकासकांच्या ताब्यात देण्याऐवजी त्या जागांचा उपयोग महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पारदर्शक पद्धतीने करावा अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली. सोलापूरचं उत्पन्न वाढवण्याच्या नावाखाली मोक्याच्या जागा बीओटीवर देणार असाल तर उद्या सोलापूर महापालिकाचं भाड्यानं देणार का असा थेट सवाल संभाजी ब्रिगेडनं महापालिका प्रशासनाला केला. जर महापालिका पदाधिकाऱ्यांचा हेतू सोलापूर महापालिकेचं उत्पन्न वाढीसाठी असेल तर सर्वात प्रथम त्यांनी महापालिकेच्या गाड्या कॉर्पोरेट ऑफिस मानधन व इतर सुखसोयीचा त्याग करावा. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, वकील आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश कदम, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, सचिव रमेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, जिल्हा कार्याध्यक्ष इर्शाद नागोरे, शहर उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे, रामेश्वर सोडके आदी उपस्थित होते. महानगरपालिका प्रशासनाचं करायचं काय? महापौर सभागृह नेत्यांचं करायचं काय? या सोलापुरातील मोक्याची जागा विकणाऱ्यांचा, या सोलापुरातील मोक्याची जागा भाड्याने देणाऱ्यांचा, जर तुम्हाला खरंच सोलापूरचा विकास करण्याचं एवढी खुमखुमी असेल तर तुम्ही सर्वप्रथम पहिल्यांदा महानगरपालिकेच्या जे 4 चाकी गाड्या आहेत, कॉर्पोरेट ऑफिस आहेत किंवा तुमचं मानधन आहे त्याचा पहिले त्याग करा, तरच आम्ही म्हणू की तुम्हाला सोलापूरच्या प्रश्नाबाबत जागृत आहेत, काळजी आहे. आज स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाली तरी महानगरपालिकेला मूलभूत सुविधा देता येत नाही. पाणी नाही, दिवेबत्ती नाही, उत्तम रस्ते नाहीत. असे असताना सोलापूर महानगरपालिकाची जागा विकून खाण्याचं काम हे पदवी करत आहेत. त्यामुळं भविष्यात जर जागा कमी पडल्या तर महानगरपालिका सुद्धा भाड्याने देऊन किंवा भविष्यात विकल्याशिवाय हे पदात देखील राहणार नाहीत. त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी हे आंदोलन घेतलेलं आहोत. तरी तुम्ही तुमचा निर्णय तात्काळ रद्द करावा, कारण ह्या ज्या मोकळ्या जागा आहेत ते नागरिकांसाठी आहेत, काही गार्डनसाठी आहेत, काही शाळेसाठी राखीव आहेत. तुम्हाला विकायचं असेल तर पहिले तुमचं घरदार विका, मग महानगरपालिकेच्या मालकीची जागा विका. पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरणपूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.